हॅलो गाईस, वेलकम. चालू केलंय. हॅलो गाईस, परत आपण एकदा आलो आहोत आपल्या ब्लॉगिंगला. दुसराच ब्लॉग आहे. आम्ही काहीतरी वेगळे करतो. आज कसा गेला दिवस वगैरे ते नाही आपण सांगणार आहोत. आज आपण वेगळं काहीतरी करतोय. आमचं खरंच नाहीये, आधी कोण बोलणार नंतर कोण बोलणार. पण आज आम्ही मागच्या वेळेला जे आम्ही सांगितलं होतं की आम्ही इंडक्शनवर जेवण बनवतो, तर त्याचा आपण काहीतरी छोटे मोठे क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे जरा आहे कोंबडी. सो लेट्स मेक आवर चिकन. हे बघा आमचं इंडक्शन, हे आमचं किचन, आमचं ओपन किचन आहे. गॅलरीमध्ये किचन आहे आमचं. सो असं वाटतं आम्ही शेतात काम करतोय फ्लॅटमध्ये असून सुद्धा. सो चिकनची भाजी तयार होतीये. आणि आपले शेफ सामान शोधताना कुठेही सामान ठेवून टाक. आत बाहेर कुठेही करतात. सेफ्टी मस्ट, तेलावर मस्ती नाही. ओके ठीक आहे, बाय. परत भेटूया. अबे हे व्हिडिओ घ्यायचे होते. चालू आहे व्हिडिओ. चार हात लावा. चिकनचा कलर अशा प्रकारे बदललेला आहे. त्यात चिकन आपण टाकलेलंच नाहीये. मसाला चिकन न टाकलेलं चिकन दिसायला लागलंय. पापी पेट का सवाल है. दिवसभर कामावरून येते बिचारी. बघा आता ती, हे बघा आमचं दुःखच न संपणारं दुःख आहे आमचं. हे बघा, सो गाईज आपलं चिकन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे, एकदम मस्त शिजलेलं आहे. चेक करूया आपण. कसं कळलं तुला? अजून झाकणच उघडलं नाही. टेक. सो गाईज आपलं चिकन वगैरे मस्त शिजले का नाही चेक करूया. प्लीज ओपन. हो, वास तर एकदम भारी येते. सुगंध म्हणायचा आहे का तुला? नाही, वास. घाटी भाषेत वास काय? घाटी आहे पण तसं थोडं दिसत ना. नाही, माझं दाखवूच नको. सध्याचा शो स्टॉपर हाय. हे बघा चिकन मस्त एकदम भारी दिसतं. एकदम ग्रेव्ही झालेली आहे. ग्रेव्ही वगैरे मस्त एकदम झालेली आहे. मामा मामी वी आर वेटिंग फॉर यू. चिकन शिजलेलं पण आहे असं वाटतंय. आपण टेस्ट करून बघूया आता. बायको जेव्हा काढून देईल तर हे काय दाखवायचं नव्हती, पण ठीक आहे. जे आहे ते आहे बाबा. यू नो इट. वेट, रिॲक्शन टाइम. मस्त आलं चिकन, मस्त शिजलंय एकदम. बरं जायचं असं तिखट नाही जास्त. मस्त आलं चिकन, एन्जॉय करू. बाय. सो हे बघा आमचं चिकन कसं एकदम भारी झालंय सातारा स्टाईलमध्ये. मस्त उकळ फुटलेली आहे. थोड्या वेळात येतील पाहुणे. मस्त जेवण होते. हॅलो, आम्ही परत आलो आहोत आणि मधल्या काळात आम्ही पाहुण्यांना सर्व करत होतो. आणि येस, अ व्हेरी पॉझिटिव्ह फीडबॅक. खूपच सुंदर झालं होतं जेवण. म्हणजे माझ्याकडून असं झालंय असं मला वाटत, म्हणजे करत वाटत नव्हतं. अनएक्सपेक्टेड आहे का? तसं मी बनवते पण आज जरा प्रेशरमुळे मला वाटतंय, असं होस्टिंग प्रेशरमुळे असं झालं असणार आहे. बट येस, जेवण खूप चांगलं झालं होतं. खरंच अशा प्रकारे परत कधी खायला मिळेल? लवकरच बसून सांगायचं नव्हतं. आणि मग अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे. खूप सुंदर दिवस गेलेला आहे अशा प्रकारे. चलो
बाय बाय. बाय. परत भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगला. परत 2 दिवसांनी.